मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवाजी महाराज स्वतः राजमंडाचा सल्ला घेत असत, परंतु तो त्यांच्यावरती बंधनकारक नसे. शिवाय हे सर्व राजमंडळाचे अधिकारी राजाच नेमित असत. त्यांच्या नेमणुकी करताना कुल, शील, परंपरा, बुद्धिमत्ता, पूर्वी केलेली सेवा यांचा विचार होत असे. शिवाजी महाराजांच्या शासनात ही अधिकारी परंपरा शहाजीराजे यांच्यापासून आलेली होती व भोसले घराण्यात त्या कुटुंबातील मंडळींनी ती पुढे चालू ठेवली होती. याचा नैतिक परिणाम त्यांच्या राजास दिलेल्या सल्ल्यावरती जरूर होत असे. याशिवाय लोकारूढ देशक व गोतादी शासन संस्था या प्रबल होत्या. त्यांची मदत राज्यसत्तेला घ्यावीच लागत असे व एक प्रकारे त्यांचे वजनही राजावर असे. महत्त्वाच्या निवाड्याच्या वेळी राजमंडळाबरोबर देशक, गोतादी हुजूर हजरी मजलीत भाग घेत असत. ही राजसंस्था महाराजांनी बांधली होती. यामुळे संभाजीराजांच्या पश्चात राजावर जे संकट कोसळले त्यामधून सुद्धा महाराष्ट्र निभावून निघावला. राजशासनाची त्यावेळेला प्रमुख 7 अंगे होती. 1 राजा, 2 मंत्री, 3 मित्र, 4 कोश, 5 राष्ट्र, 6 दुर्ग आणि 7 सैन्य. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.